21 दिवस 21 मंत्रोपचार या आपल्या मंत्रारलेल्या व्हिडिओ सिरीजमध्ये तुमच्या सगळ्यांचं मनापासून स्वागत. मला सगळ्यात छान काय वाटतंय माहिती आहे का, एक तर व्ह्यूज खूप मस्त येत आहेत आणि आपल्याला ज्या कमेंट्स आलेल्या आहेत या कमेंट्समध्ये अनेकांनी विचारलंय की उपासना, 7 चक्रशुद्धी किंवा आध्यात्मिक साधना, आध्यात्मिक प्रगतीसाठी मंत्रोपचार सांगा. आज आपण हाच विषय बोलणार आहोत. मुळात या सगळ्यांचे मनापासून आभार की आपल्या समाजामध्ये ही आध्यात्मिक सजगता आहे, त्या जाणीवा समृद्ध आहेत, हे बघून खूप आनंद झाला. आता मंत्रचिकित्सा म्हटलं की कोणीतरी एखादा मंत्र सांगितला, तो उच्चारला आणि झाले मंत्रोपचार, असं होत नाही. हे मुद्दाम सांगेन कारण आजकाल अनेक पॉडकास्टमध्ये असं दिसतं की लोक जो उठतो तो वेगवेगळे मंत्र देतोय आणि सांगतोय की हे करा ते करा. पण मंत्र उच्चारण हा मंत्रचिकित्सेचा फक्त एक भाग आहे. मंत्र पठण आणि मंत्र उच्चारण म्हणजे मंत्रचिकित्सा नाही. चिकित्सा म्हटलं की आयुर्वेद, अष्टांग हृदय, चरक संहिता अशा अनेक ग्रंथांचा विचार करावा लागेल. कित असा धातू येतो, त्याचा अर्थ आहे सखोल जाणून घेणे, परीक्षण करणे. रोगम आदौ परीक्षेत असं आयुर्वेद म्हणतो. म्हणजे आधी याचं सखोल परीक्षण करा, तो जाणून घ्या, त्याची लक्षणं जाणून घ्या, त्याच्यातल्या सगळे बारकावे टिपून घ्या आणि मग त्याच्यावरती उपचार. याच अनुषंगाने मंत्रचिकित्सेमध्ये अनेक पायऱ्या येतात. उच्चारण ही एक पायरी आहे. आता राहिला विषय आध्यात्मिक उपचार. तर मुळात आध्यात्मिक मंत्रचिकित्सा हा चिकित्सेच्या अनेक प्रकारांमधला एक अतिशय मुख्य आणि महत्त्वाचा प्रकार आहे. गरुड पुराणामध्ये असा उल्लेख येतो की आपल्या माणसाला एक व्यावहारिक देह आहे आणि एक आध्यात्मिक किंवा पारमार्थिक देह आहे. मग व्यावहारिक देहाच्या आवडीनिवडींसाठी आपण किती कष्ट करतो, तशाच आध्यात्मिक देहाच्याही काही हौस मौज, काही आवडीनिवडी असतील त्याही पुरवल्या पाहिजेत. तिथेच येते आध्यात्मिक चिकित्सा, ज्याच्यात मंत्रपठण आणि मंत्रचिकित्सेच्या इतर पायऱ्या येतात. आता याच्यासाठी सोपे मंत्र, ओंकार साधना, ओम याचं विधिवत उच्चारण किंवा ओम नमः शिवाय किंवा कुठलेही शिवमंत्र, शिवस्तोत्र फारशी नाही पण शिवमंत्र, तंत्रशास्त्रात येणारे, शिवतंत्रात येणारे शिवमंत्र, नाडीशास्त्रावर आधारित मंत्रप्रयोग किंवा महाराष्ट्रात अतिशय प्रसिद्ध असणाऱ्या श्री दत्त संप्रदायातील नामजप साधना, श्री दत्त संप्रदायातील मंत्र, या सगळ्याचा तुम्हाला आध्यात्मिक प्रगती साधण्यासाठी जबरदस्त फायदा होऊ शकतो, लाभ मिळू शकतो. आणि हे सगळं करत असतानाच मगाशी म्हटलं तसं त्याच्या जोडीला मंत्रचिकित्सेचा इतरही जो भाग आहे, जसं की नाडीशास्त्र, योगशास्त्र, त्राटक साधना, शुद्धी साधना, अशा इतर विविध भागांचा, विविध घटकांचाही इथे विचार करावा लागेल. पुढच्या व्हिडिओमध्ये अशाच आणखी काही प्रश्नांची उत्तरं घेऊन भेटूया. आज इथेच थांबूया.